ठेवा. या दोन्ही हाताच्या तळहातावरती आणि पायाच्या तळव्यावरती आपले ॲक्युप्रेशरचे पॉईंट आहेत, लक्षात ठेवा. आता आपल्याला थोडीशी झोप आली होती, अर्धा पाऊण तास आपण बसून होतो, बरोबर. त्यासाठी आपण अशी टाळी वाजवूया, त्यांचं अभिनंदन होईल आणि तुमचा फायदा होईल. जोरात टाळ्या. हाताला जरा मुंगे आले असतील तर आपल्या संपूर्ण शरीराचे जे पॉईंट आहेत ते जागृत झालेले आहेत. मग हृदय असेल, किडनी असेल, फुफ्फुस असेल, मस्तिष्क असेल, लहान मेंदू असेल, मोठा मेंदू असेल, पिट्युटरी नावाची ग्रंथी असेल, लक्षात ठेवा. त्यांचं कार्य वाढल्याशिवाय, त्यांची कार्यक्षमता वाढल्याशिवाय आपलं आरोग्य सुस्थितीत राहणार आहे का? बोलत राहा. राहणार काय? तुम्हाला निरोगी व्हायचं आहे का रोगी व्हायचं आहे? निरोगी व्हायचं आहे. एक 4 गोष्टी फक्त ऐकायच्या आहेत, त्या अंमलात आणायच्या आहेत. आपण संध्याकाळी वेळेत झोपायचं आहे, मोबाईलचा वेळ कमी करायचा आहे. सकाळी उठल्यानंतर काय करायचं? उठल्याबरोबर या भारत मातेचं दर्शन घ्यायचं आहे, तळ हाताचं दर्शन घ्यायचं, तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायचं आहे. जे खायचं आहे ते 11 वाजेपर्यंत आपल्याला खायचं आहे. त्याच्या पुढे 11 ते संध्याकाळी 5 पर्यंत किंवा 11 ते 12 पर्यंत ठीक आहे, चालेल. आपल्या थोड्याशा वेळ असतात त्या ड्युटीच्या ऍडजस्टमेंट मध्ये. 12 पर्यंत खावा, ठीक आहे. पण 12च्या पुढे जर खायची वेळ असेल तर 50% खावा. संध्याकाळी 50%च खायचं. जे खाणार आहात, तिसरी गोष्ट, ते 32 वेळा चावून खावा, लक्षात ठेवा. कमी खावा. राशनवर लक्ष नाही पाहिजे आपलं, आसनवर लक्ष. जे आता तुम्ही घेतलेलं आहे काय असेल ते लक्षात ठेवा, साधी मांडी, त्याच्यावर आपलं लक्ष पाहिजे. नुसतं राशन खाऊन चालणार नाही. आपली आवृत्ती कशी पाहिजे? सुस्थितीत, सुटसुटीत पाहिजे. दुसऱ्याने बघितली की हा बरं आहे, ठीक आहे बाबा म्हटलं पाहिजे. असं नाही म्हटलं पाहिजे काय बोजाच आहे म्हटलं पाहिजे का? असं तर जे वेट ओव्हर आहेत त्यांनी काळजी करू नका. वेट लॉस होण्यासाठी देखील आपल्याला मार्गदर्शन केलं जाईल, फक्त संपर्क साधा. तर आणि चौथी गोष्ट आहे, जेवणापूर्वी पाणी प्या 1 तास आणि जेवणानंतर 1 तास. एवढ्या 4 गोष्टी जरी पाळल्या तर साहेब आपण निरोगी, तणावमुक्त, आनंदी, कसलंही काम असो, ड्रायव्हिंगचं असो, मेकॅनिकलचं असो किंवा स्वच्छ गाड्या धुण्याचं असो, आपल्याला निरोगी राहता येते त्याच्या माध्यमातून. माझं नाव आहे साहेब नवनाथ रंगराव पाटील. मी 10 वर्ष राधानगरी डेपोमध्ये होतो. चालक म्हणून सुरक्षित सेवा 10 वर्ष केली आणि आपणा सर्वांच्या आशीर्वादानं एक परीक्षा निघाली 2018ला वाहन परीक्षेची, जी भविष्यात निघू शकते. त्याची तयारी तुम्ही आतापासून करू शकता. तर त्याच्यामध्ये माझं सिलेक्शन झालं आणि 2021ला हा संभाजीनगर डेपो मिळाला. जसं मी 2014 पासून निरोगी आहे तसं तुम्हालाही निरोगी बनता येतं. आणि जे काय आपल्याला 2025चा जो काय सुरक्षिततेचा, आता मागच्या आठवड्यामध्ये सुरक्षित मोहीम झाली आपली, म्हणजे आपली स्वसुरक्षितता. जसं तुम्हाला मी स्वसुरक्षिततेमध्ये काय झालं की आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपल्याला काय करता येईल, तर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, जे नियम आहेत ते पाळता येतील. आणि मग इथून पुढे होणारा काळ, म्हणजे तिथून सुरुवात होती पहिल्यांदा आपली सुरक्षितता. मग आपण काय करणार आहोत? आता सगळं बाकीच्या गोष्टी झाल्या, ते एसटी आपल्याला तयार दिलेलं आहे. चालकांच्या बाबतीत थोडंसं बोलूया. तर आपल्याला ही तयार बस अशी दिलेली आहे, कोणत्याही प्रकारचं त्याच्यामध्ये बाधा आहे का बाळासाहेब? बाधा निकम बाधा नाहीये. पण आहेत ज्या बाधा आहेत त्या आपण थोड्याशा बाजूला ठेवू, कारण आपल्याकडे जुन्या गाड्या आहेत, असं काय आपल्याला सगळ्या नवीनच मिळणार नाहीत. पण ज्यामध्ये आहेत त्यामध्ये समाधान मानण्याची ताकद आपली असायला पाहिजे. आणि जर आपण माइंड सेट केला की बाबा हा, ही गाडी मला मिळालेली आहे, ही व्यवस्थित मी घेऊन जाणार आणि सुरक्षित स्थळी या जितके प्रवासी असतील त्या प्रवाशांना पोहोचवणार आहे. हे कधी? तर ही गाडी म्हणजे माझी, गाडी म्हणजे माझी आणि गाडी म्हणजे पुन्हा मी आलो त्या ठिकाणी. जर आपण 2 व्हीलर घेतली, 4 व्हीलर घेतली किंवा स्कूटी घेतली एखाद्याने नवीन, किंवा जुनी जरी घेतली तर त्याच्यासाठी ती नवीनच असते. तर आपण एखाद्या झाडाखाली लावतो आणि वाळलेली फांदी टपकन पडते, त्यावेळी तिला खरका पडतो. आल्यानंतर आपण बघतो, असा हात फिरवतो, काय फांदी पडली वाटते, काय नशीब आहे बघा, जरा दुसरीकडे लावायला पाहिजे होती. त्याच्यावरून 10 वेळा साहेब आपण हात फिरवतोय का? तर तो खरका पडलेला आहे. तो जाणार आहे का? नाही जाणार. तर तसंच आपण स्वतःचं शरीर समजून जर एसटी चालवली चालकानं, मी पण चालकच होतो, आता पण चालकच आहे थोडक्यात, लक्षात ठेवा. आता वाहन परीक्षक थोडंसं पुढं आहे, पण मुळात मी चालक आहे. तर हे कधी आपण हे करणार? तर मुळात त्या गाडीला मी समजून, आपली स्वतःची गाडी समजून. आता उदाहरण दिलं तुम्हाला त्या स्कूटीचं, एखाद्या खरका पडला तर 10 वेळा हात फिरवतो. तसंच आपण एसटीला जरी खरका पडला तर आपण तेवढं आपण जपलं पाहिजे, हे लक्षात घेणं काळाची गरज आहे. आणि त्या गाडीमध्ये बसलेले जे काय प्रवासी आहेत ते माझ्या कुटुंबातले आहेत किंवा माझ्या घरातले आहेत, मुलं असतील, आपले पै पाहुणे असतील, असं समजून जर साहेब आपण गाडी चालवली तर आपण निश्चितपणे सुरक्षित गाडी चालवू शकतो. आणि या सुरक्षिततेला बाधा आणणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या बघा.
समोर आपल्या असं रस्त्यानं चाललोय आपण, आता झालाय चौपदरी रस्ता, हरकत नाही, पण काही ठिकाणी वन वे आहे रस्ता, म्हणजे समोरून येतायत पण जातोय पण आपण, मध्ये फक्त पांढरा पट्टा असतो. तर त्यावेळी कसं करायला पाहिजे आपल्याला, समोरून एखादं वाहन येतंय, निर्णय क्षमता चालकाची प्रचंड असते साहेब, तर समोरून